काल माळीनगर येथे एक घटना घडली होती. माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयाला एक अर्ज प्राप्त झाला होता. त्या अर्जात असं नमूद करण्यात आलं होतं, की येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे, ती जयंती साजरी होऊ नये. त्या जयंतीला डॉल्बी किंवा ढोल ताशे असं अ, जल्लोषात साजरी होऊ नये, असा एक अर्ज माळीनगर ग्रामपंचायतला सादर झालेला होता. तो अर्ज निनावी होता आणि त्याचप्रमाणे आपण काल सुद्धा बातमी केलेली होती. काल आपल्या दर्शकापर्यंत ती बातमी पोहोचवली होती. त्याच अनुषंगाने आज आपण पुन्हा एकदा माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेलो आहोत. ज्यांनी हा अर्ज केला होता, तेच आपल्याबरोबर आहेत. त्यांचं म्हणणं काय आपण ऐकून घेणार आहोत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर तुमचं नाव सांगा. मी संजय शेवतेकर, राहणार हरिनगर. माळीनगरचा जवळजवळ 50 वर्ष सदस्य आहे मी इथं. म्हणजे माळीनगरला 50 रहिवासी. वर्षापासून तुम्ही राहता. माळीनगरचा रहिवासी आहे मी इथं. एकंदरीतपणे मला हे विचारायचं आहे, की तुम्ही हा अर्ज माळीनगर ग्रामपंचायतसाठी केलेला होता. तो अर्ज निनावी होता आणि आज तुम्ही ती संपूर्ण जबाबदारी त्या अर्जाची तुम्ही घेतलेली आहे. ह्या अर्जामागे किंवा हे षडयंत्र करण्यामागे कुणाचा हात आहे? म्हणजे तुम्हाला कुणी असं सांगितलं होतं? माझ्या मागे कोणी नाही. माझा मी स्वतः अर्ज केला होता. हा, कोणाचाही हात नाही, कुठल्याही पक्षाचा हात नाही की कुठल्याही माणसाचा हात नाही यामागे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येणारी जयंती जल्लोषात साजरी करू नये असं त्याच्यात नमूद होतं. त्या अर्जात तुम्हाला नेमकं म्हणायचं काय होतं? येणाऱ्या जयंतीचं ना, पूर्वी झालेल्या जयंतीचं लिहिलेलं आहे मी त्या अर्जात. येणारी जयंती मी आडवं लावलेलं नाहीये. म्हणजे येणाऱ्या जयंतीचं तुमचं काय नाही नव्हतं? नाही, झालेली जयंतीला जो कार्यक्रम झाला त्याबद्दल लिहिलेले आहे मी. मग एकंदरीत या विषयावर आज तुम्ही माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहेत. शेवटी दर्शकांना किंवा माळीनगरच्या किंवा समस्त महाराष्ट्रातील देशभरातील आंबेडकर समाजातील जनतेला तुम्ही काय सांगताल याविषयी? तर मी 15 तारखेला जो अर्ज दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीबद्दल, हा अर्ज दिलेला अर्ज फुले शाहू आंबेडकर विचारांची अपुरी माहिती असल्याने माझ्याकडून दिला गेलेला आहे. तर चुकीच्या अर्जामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते याचे मला गांभीर्य नव्हते. तर 29/12 रोजी माळीनगरमध्ये आंबेडकरी वादी समाज बांधवांनी काढलेल्या मोर्चामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झालेली आहे. तसेच माळीनगरच्या गावच्या सरपंच मॅडम, उपसरपंच व सदस्य यांनी माझ्या चुकीची जाणीव मला करून दिलेली आहे. भविष्यात मी माझ्याकडून असे कोणतेच कृत्य करणार नाही अशी मी हमी देतो. माझ्या चुकीमुळे बहुजन बांधवांची मने दुखावली आहेत, त्याबद्दल सर्वांची मी क्षमा मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.